ज्ञानेश्वरांची अनन्य भक्ती उपदेशी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे। कोणी जर आपल्याला म्हणाले की तुम्ही इतर देवतांची भक्ती का करत नाही, तर त्यांना त्यांच्याच ग्रंथाचा पुरावा देऊन उत्तर द्या की अनेक देवतांची भक्ती आम्हालाच काय ज्ञानेश्वरांनाही मान्य नाही, आम्ही फक्त श्रीकृष्ण देवाचीच उपासना करतो। अनन्य भक्ती आणि व्यभिचारी भक्ती याविषयी ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपिकेत अनेक देवतांची भक्ती करणाऱ्याला वेश्या म्हटलेले आहे। ते खालील ओव्यांमध्ये बघूया। खालील ओव्यांचे अर्थ वै हरिभक्तप्रायण मामासाहेब दांडेकर यांच्या सार्थ ज्ञानेश्वरी पुस्तकातील आहे। ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्र 810 ते 823। तैसा माते किरीटी भजती गा पावटी करुनी जो दिठी विशो सुये। हे अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो, म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि भजिन्नली असवे, तो विशो जरीन पावे तरी सांडी म्हणे आघवे। तवाय हे आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो। कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करी तया। अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो, तितक्या जोराने पुन्हा दुसऱ्या देवाचीही करतो। तया गुरुमार्गा टेंके जयाचा सुग्रवा देखे तरी तयाचा मंत्र शिके येरू नेघे। ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो, त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही। प्राणिजातींसी निष्ठुरू स्थावरी बहु भरू तेवींची नाही एकसरू निर्वाहो जया। सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो। त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी। आपण देवोदेवी यात्रे जाय, माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो। नित्य आराधन माझे काजी कुलदैवता भजे पर्व विशेषे कीजे पूजा आना। दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतेची पूजा करतो। माझे अधिष्ठान घरी आणि वोवसे आनाचे करी पितृकार्यावसरी पित्रांचा होय। घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी श्राद्ध पक्ष वगैरे काळी पितरांचा भक्त होतो। एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हांसी ते तुलाची नागांसी। पंचमीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो, तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो। चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये। चावदसी म्हणे माये तुझाची वो दुर्गे। चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणतो। नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढी बहिर्वा पात्री। नित्य कर्मे व नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे कतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो। पाठी सोमवार पावे आणि बेलेन्सी लिंगा धामवे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो। नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो। याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो। 821 ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी अवघयन गामद्वारी अहेव जैसी।
वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते। त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही। म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो, ऐसेनी जो भक्तो देखसी सैरा धामतो, जाण अज्ञानाचा मूर्तो अवतारतो। त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज। हा व्हिडिओ सर्व उपदेशी बंधूंना शेअर करा। ज्ञानेश्वरांनी देखील अनन्य भक्तीचे समर्थन केले आहे, म्हणून आम्ही महानुभाव पंथीय फक्त भगवान श्रीकृष्णांचीच अनन्य भक्ती करतो। आवडल्यास महानुभाव संत विचारधारा या चॅनलला सबस्क्राईब करा।